मी आज शिरूर तालुक्यामधील महत्वपूर्ण गाव म्हणजे राक्षसबोन आहे। या गावामधून पैठण पंढरपूर हा पैठण मार्ग चाललेला आहे। पैठण ते पंढरपूर हा मार्ग चाललेला आहे। खरं तर ह्या रस्त्याला जवळजवळ मला वाटतं काहीतरी 8 का 10 वर्ष झालेत। याला मंजुरी भेटली, याला बजेट भेटलं, याच्या निविदा तयार झाल्या, याच्या सगळ्या काही गोष्टी अगदी सरकारच्या मान्यतेनुसार एकदम व्यवस्थित सगळ्या गोष्टी झाल्या। पण गेल्या 10 वर्ष या राक्षसबोन गावाने खूप मोठं जसं काय पाप केल्यासारखं हे गाव भोगत आहे। इकडे पाठीमागे देखील दाखवा, या पुढे या तुम्ही जरा, मधून या पाण्यातून या। हा रस्ता पाठीमागे आहे, इथं पाठीमाग शाळा देखील आहे। पाठीमाग शाळा आहे। या सरकारमधील लोकांना लाज वाटायला पाहिजे। देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही एक संवेदनशील पदावर आहेत म्हणून मी अजून तरी मान राखवतो। तुम्हाला बोलावं तितकं कमी आहे। 10 वर्ष झाले हे गाव त्रासामध्ये आहे। आज गुडघे इतकं पाणी आहे। इथून तिथून जर या रस्त्याला शिरूर तालुका जवळच आहे या गावासाठी, इथून जर डिलिव्हरीचं पेशंट, वयोवृद्ध आजी आजोबा जर ह्यांना गावात दवाखान्यात जर घेऊन जायचं म्हणलं तर इथं 4 व्हीलर फार कमी आहेत। मोटरसायकलीवर जावं लागतं, रानावनातल्या वस्त्या आहेत, रात्र इराचा प्रवास करावा लागतो आणि अशा रस्त्यातून या ढवातून प्रवास करावा लागतो। इथं पाठीमागे शाळा आहे, लहान लहान लेकरं शाळात जायचेत। एखादं लेकरू जर याच्यात गेलं तर सापडणार सुद्धा नाही। देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही जरा बघा, हा विषय जरा महत्वाचा आहे। नितीन गडकरी साहेब, तुमचा एक वाक्य आहे की तुम्ही काय म्हणले की मी 100 कोटीच्या रस्त्याच्या उद्घाटनाला सुद्धा जात नाही। मग तुम्ही काय आमच्या मौतीला येणार का आमच्या मातीला येणार आहेत? या रोडवरून एखादी दुर्घटना झाली त्याचं सातवण करण्यासाठी तुम्ही येणार आहेत का? तुमच्याकडे पैसा कमी आहे का तुमच्याकडे काय कमी आहे मला सांगा साहेब। बोंबा ठोकायची पाळी झालेली आहे। 10 वर्ष झालं एक गाव नुसतं बोंबलत आहे। लाजा वाटायला पाहिजेत। सरकारमध्ये तुम्ही नुसतं खुर्च्यावर एसी मध्ये बसता, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची जरा व्यस्त तुमचा बाप म्हणायचा का? लाज कशी वाटत नाही तुम्हाला अजिबात? कुठलं राजकारण करता तुम्ही? आपण देखील याच महाराष्ट्रातल्या मातीतल्या तुम्ही जन्माला आलेला आहात। तुम्ही काय बाहेरून आलेला नाहीत। तुम्हाला या लोकांनी मतदान केलं। खासदार साहेब, तुम्हाला या लोकांनी मतदान केलं, या राक्षसबोन मधल्या गावाने लोकांनी मतदान केलं। तुम्ही निवडून गेल्याच्या नंतर एकदा तरी यायचं, एक वेळेस समस्या विचारायची होती तुम्ही, एक वेळेस की बाबा तुमचं काय चाललंय, तुम्हाला काही कमी आहे का, तुम्हाला लाईट आहे का, तुम्हाला पाणी आहे का, तुम्हाला रोड आहे का, तुम्हाला रस्ते आहेत का, आणि नोकर आहेत का तुमचे? मतदानाच्या टायमाला तुम्ही येणार, काहीतरी खोटे आश्वासनं देणार, आम्ही त्याच्यात भुलणार, आम्ही तुम्हाला मतदान करणार आणि आमची अशी झक मारणार की ह्या चिखलातून ह्या रेंद्यातून, अरे आदिवासी तरी बरे रे, आदिवासी बरे, ही परिस्थिती झालेली आहे। माणसं मेल्याच्या नंतर प्रत्येक सुखसुविधा देणं हे योग्य आहे का? माणसं जोपर्यंत जिवंत आहेत रे तोपर्यंत काहीतरी करा रे, तोपर्यंत काहीतरी करा। आंदोलन केलेत, निवेदन दिलेत, नको तेवढ्या गोष्टी ह्या रस्त्यासाठी केलेल्या आहेत। अजून देखील जर समजा सरकारमधल्या लोकांना लाजा वाटत नसतील तर खरोखर ही खूप वाईट गोष्ट आहे। कलेक्टर साहेब, 2 दिवसात या व्हिडिओच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून 2 दिवसाचा तुम्हाला मुद्दा देतो, अन्यथा हे सगळं राक्षसबोन गाव कलेक्टर ऑफिसच्या समोर उघडा आणि नागडे बसवल्याशिवाय राहणार नाही। जर तुम्हाला 2 दिवसात तुमचे अधिकारी पाठवून या रोडचा कोण थकबारा गुत्तेदार आहे त्याला पाठवून जर त्वरित याचा बंदोबस्त नाही केला तर येत्या 2 ते 3 दिवसात या राक्षसबोन मधल्या गावातील लहान पोराची आणि गड्याबायाची कलेक्टर ऑफिस समोर आम्ही घेऊन उघडे नागडे बसल्याशिवाय राहणार नाहीत। आम्हाला दुसरा पर्याय उरला नाही, कारण यायचं कसं, जायचं कसं? पाठीमागे शाळा आहे, हे लोक रानात जातात, वनात जातात, गुडघे इतकं पाणी साचत आहे, लहान लेकरं शाळेत जाणारे, एखादं हरकाडलं पडलं, गाडी येते जाती, करायचं काय? नको ती दुर्घटना जर झालीच तर मग तुमचं काय आम्ही आरती ओवाळायची का? अरे एखाद्या घरातला कर्तृत्वान माणूस गेला ना ऍक्सिडेंट मध्ये, त्या घरी जाऊन विचारा रे
तुम्ही काय झक मारली म्हणून जरा त्या बायका पोरांना विचारा, त्याच्या वृद्ध आई वडिलांना विचारा. करत्या माणसाला पळावंच लागतंय, मोटरसायकलीशिवाय पर्याय नाही. आणि त्याच्यात हे गुडघ्यात काले पाणी, हे रस्ता असला, हे खड्डे, जरा बघा, जरा संवेदनशील वागा. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.